सिद्ध केलं. कव्हरच्या डोक्यावरून सरळ चेंडू भिरकावून दिला आणि नक्कीच वन बाउन्स करत चौकार विजयाचा शंकनात करणारा चौकार होता. संघर्षमय चौकार होता आणि टॉप 4 मध्ये जाऊन धडक मारली. अर्थातच प्रकाश इलेव्हन घोटे संघानं याच वर्ण्य संघानं जर फायनल मारली तर मनोज जोरे साहेबांकडून नक्कीच 15 खेळाडूंसाठी संपूर्ण किट देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा अगदीच मोठा फटका मारायचा होता परंतु बॅटच्या आतल्या इनर एजला लागतो आणि त्यानंतर इथे मात्र एकच धाव मिळते. अगदी डीप मध्ये चेंडूखाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. त्यानंतर एक धाव काही रोखू शकत नाहीयेत फलंदाज क्षेत्ररक्षक आणि नक्कीच कलोदे संघाचा अकाउंट ओपन झालंय. एका धावेने 2 चेंडूंचा वादळी खेळ समाप्त झालाय. स्ट्राईकला आलाय तो राजूचा विचार केला तर मागच्या 3-4 सामन्यांचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी राजूची बॅट शांत राहील. मोठा फटका नक्कीच वन बाउन्स चेंडू खाली क्षेत्ररक्षक नक्कीच कुठेतरी असं वाटलं की 2 धावा तर नक्कीच वाचल्या गेल्या. अपील झाली. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव आली आहे. एकच धाव दुसरीसाठी प्रयत्न चालू झाले होते परंतु धोक्याची घंटा देखील वाचली होती. पण नक्कीच इथे मात्र एकच धाव मिळाली. एका धावेने पुन्हा एकदा धावफलकाला गती मिळाली. 2 धावा 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. पहिल्या षटकातले 3 चेंडू समाप्त झालेत. पुन्हा एकदा मोठा फटका मिस टाइमिंग स्ट्रोक चेंडूखाली क्षेत्ररक्षक अगदी कव्हर्सला कोणती चुकी होणार नाही. जबरदस्त गोलंदाजी करते गोलंदाज नारायण गोलंदाज. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. जो संघ मागच्या सामन्यामध्ये अगदी हायएस्ट स्कोर रचला होता तो संघ मात्र आता दडपणाखाली सापडलाय. खरोखरच गोलंदाजांचं कौतुक करणं गरजेचं असेल. कळते संघांच्या फलंदाजांना आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 2च धावा गोळा करता आल्यात. वर्णे ठाकूरवाडी संघ विरुद्ध खेळत असताना मैदानाच्या बाजूने रवाना झालाय विजय सावंत. चला पंच स्पीड अप करा. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी. स्ट्राईकला विजय ज्याच्या नावातच विजय. मागच्या मॅच मध्ये बघितला पाहिला विजय. त्या विजयने शेवटच्या चेंडूवरती विजय चौकार खेचून आणला तो विजय. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकला विजय. ते मोकाशी संघाकडून पहिलाच चेंडू जबरदस्त. चेंडूची गती कमी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅटवर आला नाही आणि त्यानंतर एका निर्धाव चेंडूची सांगता झाली. नक्कीच निर्धाव चेंडू आलाय आलाय आलाय. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. एक एक चेंडू मात्र धोक्याची घंटा वाजवू शकते. पुन्हा एकदा चेंडू नक्कीच लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू येतो. षटक क्रमांक 1 समाप्तीचा इशारा देखील आला. एका षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धाव संख्या झाली ती मात्र 1 बाद 2 धावा. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाचा बोलबाला चालू राहिलाय. मागचा सामना देखील लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला होता. या सामन्यामध्ये देखील आतापर्यंत विचार केला गोलंदाजानं तर एक महत्वाची विकेट घेत 2च धावा खर्च केल्या आहेत. चला वर्णे टीमला विनंती आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. स्पीडअप करा कारण पावसाचा वेग वाढणार थोड्या वेळानं. कारण हवेमध्ये गारवा जाणवत चाललाय. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये राजू शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक. खरोखरच राजू या फलंदाजाचा विचार केला तर नक्कीच एक विस्फोटक फलंदाज म्हटला जातो ते मोकाशी संघाकडून. परंतु मागच्या 4-5 टुर्नामेंटचा जरी विचार केला तर नक्कीच राजूची बॅट काही चालत नाहीये.
नक्कीच म्हटलं जातं की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा तीच दशेत आणि तोच दरारा घेऊन बाहेर पडतो आणि लगातार येणारा याच लेग बाईची धाववाले एका धावेने पुन्हा एकदा कलोते संघाला मात्र अजूनपर्यंत थांबवण्यात यश येतोय. जबरदस्त चेंडू फेकला जातोय, गोलंदाजांना एष्टी रक्षक जरुरी चुका करतोय आणि त्यानंतर येणारी एक लेग बाईची धाव आणि त्यानंतर आता स्ट्राईकला आलाय तो अर्थातच विजय. धावा कशा येऊ त्या धावा येणं गरजेचं आहे कलोते मोकाशी संघासाठी, कारण संघ अडचणीत सापडलाय. महत्वाची मॅच पाहायला मिळते. मोठा फटका येणारीच लागली, बॅक टू द डगआउट. विजय देखील तंबूच्या आश्रयाला. मोठी विकेट आली, कमबॅक आणि कमबॅक कमबॅक पाहायला मिळतोय. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये, जो मोठा मातबत संघ पाहायला मिळाला होता कलोते मोकाशी संघ, कलोते मोकाशी संघ देखील अडचणीत सापडत चाललाय. कारण शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत सांगू शकत नाही कोणता संघ सामना जिंकेल, कोणता संघ सामना हारेल. काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये, विजयची जागा सांभाळण्यासाठी उमेश, या उमेशने देखील जो शेवटचा सामना रंगला होता तो शेवटचा सामना अगदी शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेचून मात्र सामना आपल्या ताकदीच्या जोरावर खेचून आणला होता, तोच उमेश देखील मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. गोलंदाजांचा बोलबाला मात्र मागच्या सामन्यापासून चालू जो झालाय तो आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला मात्र चालू राहिलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. स्ट्राईकला उमेश, मोठा फटका, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. आता मात्र कव्हर्सला चेंडू खाली, क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल. स्ट्राईकला राजू. नक्कीच एक एक धाव, एक एक धाव महत्वाची पाहायला मिळते. इथे मात्र कोण दोन्ही खेळाडू रिक्स घ्यायला मागत नाहीयेत, कारण रिक्स घेतली तर रनआउटला विकेट गेली तर काय घडेल पुढच्या चेंडूवरती हे सांगता येत नाहीये. आणि 3 चेंडूंचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आतापर्यंत विचार केला तर 4च धावा लगावल्या गेल्यात. कलोते मोकाशी संघ पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, पंच सांगता डाव्या एसटीच्या बाहेर आलाय. अव्वांतर चेंडू आलाय, अव्वांतर धाव आली, अव्वांतर धावेने टोटल 5 धावा. आतापर्यंत विचार केला तर 5 धावा, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी मैदानाच्या आतमध्ये. जर 2 मोठे फटके आले तर नक्कीच पुन्हा एकदा सामन्यात रंगत पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये. परंतु ते 2 मोठे फटके मारण्याची ताकद देखील राजू मध्ये, परंतु राजूचे फॉर्म थोडासा खराब पाहायला मिळतोय. मोठा फटका अजूनही येत नाही. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला, त्या ब्रह्मास्त्राला जवळ जवळ खोदून काढलं होतं आणि इथून मात्र नक्कीच 2 धावा. कुठेतरी आता मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली. जो स्ट्राईक एंडला थ्रो करायचा होता तो जर नॉन स्ट्राईक एंडला थ्रो झाला असता तर नक्कीच रनआउटला विकेट देखील आली असती आणि ती विकेट मात्र इथून मिळाली नाहीये. आणि येथे मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेने टोटल धाव फलकावरती 7 धावा. येणारे शेवटचे 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलेत. मोठा फटका, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. नक्कीच गॅप सिलेक्शन चांगला, अगदी कव्हरच्या वरतून उडवलाय. क्रिकेटचा नजाकत कॉपी पेस्ट स्टाईल ना नक्कीच चौकार सजवला गेला. चौकाराच्या साह्याने टोटल जाऊन पोहोचले ती 11 या अंकावरती. येणारा शेवटचा चेंडू, एक मोठा फटका खाण्यापासून गोलंदाजाला वाचायचं असेल तर क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर करणं गरजेचं असेल. परंतु जर थोडासा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र जर टाकण्यात गोलंदाजाकडून चुकी झाली तर नक्कीच त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याची ताकद त्या राजू या फलंदाजाकडे पाहायला मिळतीये. तोच राजू. स्ट्राईकला शेवटचा चेंडू, 11 आले आहेत. 11 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा 1 चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलाय. पहिल्या 10 चेंडूचा विचार केला तर वरणे टीमच्या बाजूने झुकले होते 10 चेंडू आणि शेवटचे 2 चेंडू त्यामध्ये 1 चेंडू मात्र कलोते मोकाशी संघाच्या बाजूने झुकवलाय राजूनं. शेवटचा चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळेल.
मिस्टर टायमिंग स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षकांना फाईन लेग मध्ये चुकी झाली. 1 बाउन्स 2 बाउन्स करत पाहता क्षणी काय घडलं जातं नक्कीच सीमारेषा लगत चेंडू अडला गेलाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीसाठी प्रयत्न चालू झाले. पाहता क्षणी 3 धावा झाल्या. तिसरीचा प्रयत्न चौथीत कन्वर्ट झाले. पाहता क्षणी काय घडलं जातंय येथे मात्र या 4 धावा कंप्लीट झाल्यात. पंचांना तिसऱ्या पंचांना रेफर केलाय चौथ्या धावेसाठी. नक्कीच राजूचा फिटनेसचा कौतुक करणं गरजेचं असेल. 3 धावा कंप्लीट झाल्या. चौथीसाठी पाहता क्षणी यस इथून मात्र 3 धावा कंप्लीट आणि चौथीला रन आउटला विकेट आली आहे. विकेट आली आहे. विकेट आली आहे. 3 धावा कंप्लीट झाल्या. चौथीला रनआउटची विकेट महत्वाची विकेट. 1 धाव जरूर कमी वाचली गेली आणि त्यानंतर टार्गेट सेट झालाय ते मात्र 14 धावा आणि जिंकण्यासाठी 15चा आव्हान असेल वर्णे टीमला. सॉरी वर्णे ठाकूरवाडी टीमला. कारण वर्णे टीम या स्पर्धेतून मात्र बाहेर झाली आणि वर्णे टीमनं मात्र 14 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूवरती नक्कीच कुठेतरी 1 धाव अडवली गेली होती फाईन लेग क्षेत्रामध्ये. हॅलो चला सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वरणे टीम आपल्याला विनंती आहे. गोटे संघ आपण टॉस जिंकलाय. डिसिजन क्षेत्ररक्षण यस. यानंतर लगेच आपण जशी मॅच संपेल तसं आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं आणि सातेरी संघाच्या फलंदाजांना देखील विनंती आपण त्वरित सलामीची जोडी मैदानाच्या बाजूने रवाना करायची. शेवटचे 12 चेंडू कोण जाणार टॉप 2 मध्ये हे पाहणं गरजेचं असेल. एका साईडला वर्णे ठाकूरवाडी टीम तर एका साईडला कलोते मोकाशी संघ. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून एक फलंदाज कोण येणार हे पाहणं गरजेचं असेल. दीपकानं चरण सलामीची जोडी मात्र मैदानाच्या बाजूने रवाना झाली. चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या बाजूने रवाना झाली आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विजय. 12 चेंडू आणि 15ची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिल्या षटक हाताळण्यासाठी विजय. पहिल्या चेंडूवरती स्वतःला सिद्ध. पहिल्या षटकामध्ये जर कमी धावा आल्या 5 ते 6 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये नक्कीच रंगतदार सामना पाहायला मिळेल. आणि जर पहिल्या षटकामध्ये जर धावा आल्या ना तर शेवटच्या षटकामध्ये नक्कीच वन साइड सामना पाहायला मिळेल. विजय पहिलाच चेंडू ब्लॉक होलला. नक्कीच इथे मात्र एकच धाव मिळेल कारण चेंडू गोलंदाजाचा विचार केला तर जबरदस्त गोलंदाजाने चेंडू डिलिव्हर केला होता. अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला पहिल्या चेंडूवरती आणि एक सन्मान देत नक्कीच एक सिंगल आली. सिंगलच्या जोरानं टोटल एका चेंडूचा खेळ समाप्त होत एकच धाव लगावली गेली. पुन्हा एकदा जबरदस्त हलक्या हाताने नक्कीच चेंडूला ढकललं. येथे मात्र एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न देखील चालू झाला नाही. या गोलंदाजाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती गती पाहायला मिळाली. या चेंडूचा विचार केला तर गती थोडीशी कमी केली होती गोलंदाजानं. गोलंदाज विजयनं थोडीशी गती कमी केली. त्यानंतर
चरण या फलंदाजाला मोठा फटका मारता आला नाहीये आणि नक्कीच येथून एक सिंगल आली. टोटल 2 चेंडूंचा खेळ समाप्त होत. लोअर फुल टॉस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली संघाचा संघनायक लक्ष्मण आणि बॅक टू द डगआउट. संपवला विजय या फलंदाजाचा खेळ. चला नवीन फलंदाज त्वरित मैदानाचा ताबा घ्या. चला विनंती करतो नवीन फलंदाज नारायण संघात ज्याच्याकडे पाहिलं जातं वर्ण्य ठाकूर वाडी संघाकडून तोच नारायण मैदानाच्या बाजूने रवाना झालाय. 15 धाब्यांचा पाठलाग करत असताना महत्वाची विकेट आली आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 9 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज असणार आहे. वर्णे टीमला जर जिंकायचं असेल तर 13 धावा गोळा करणं गरजेचं असेल इथून मात्र. परंतु त्या 13 धावेमध्ये एखादा मोठा फटका देखील मारणं गरजेचं असेल, कारण सहजासहजी कलोते मोकाशी संघ सामना सोडणार नाहीये. पहिलाच चेंडू अगदी लॉर फुल टॉस होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र एक सिंगल मिळेल. पाहता क्षणी काय घडलं जातं. जरूर चेंडूनं थ्रो केला क्षेत्ररक्षकानं, त्यानंतर चेंडूने जरूर उसळी घेतली, परंतु विजयची हाईट पाहिली तर कदाचित 6.5 फुटाचा जवळ फलंदाज पाहायला मिळतो आणि त्यानंतर त्या हाईटचा वापर झाला. नक्कीच येथे मात्र कुठेतरी एक धाव वाचली गेली. अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, फक्त चेंडूला दिशा दाखवली. नक्कीच विजयाचा शंखनाद करणारा चौकार ठोकलाय चरण या फलंदाजानं. संघर्षमय चौकार आलाय आणि त्या चौकाराची नितांत गरज पहा होती वर्णे ठाकूरवाडी टीमला. जसा विजयचा विचार केला त्या विजयनं जसा स्लोवर पद्धतीनं चेंडू फेकला होता, त्यानंतर फलंदाज चरण थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर निघाला आणि नक्कीच फाईन लेगला बीट करत चौकार सजवला गेला. चौकाराच्या साह्यानं टोटल 7 धाव्यांवरती जबरदस्त चेंडू येते. चेंडू सरळ जमिनीला दान होतो ना. बॅक टू द डगआउट. आता मात्र चरणला यावं लागलं. खरंच काहीच गरज नव्हती. जो चरण मोठा फटका मारू शकला असता अजून, कारण एक षटक बाकी राहिलंय. एका षटकाच्या समाप्तीखेर टोटल 7 धावा. अजूनही 6 चेंडू 8ची गरज. 6 चेंडू 8ची गरज. मैदानाच्या आतमध्ये 8 धावा बनवण्यासाठी कोण येणार, 8 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण येणार हे पाहणं गरजेचं असेल. लक्ष्मण आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय संघाचा संघनायक लक्ष्मण. 8 धावा रोखायच्या. 6 चेंडू 8ची गरज. मैदानाच्या आतमध्ये वर्णे ठाकूरवाडी संघाला जिंकायचे असेल तर 8 धावा कंपल्सरी गोळा करायच्यात. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. कलोते मोकाशी संघाला विनंती करतो, आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका. चला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज लक्ष्मण सज्ज झालाय. पहिलाच चेंडू अगदी ब्लॉक होलला. काय घडलं जातंय, चुकी झाली होती यष्टीरक्षकाकडून. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. यास यस फलंदाज बाद. ओईटी आउट. काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये पाहता क्षणी महत्वाची विकेट आली आहे. आता मात्र समीकरण थोडस अवघड होत चाललंय वर्णे ठाकूरवाडी टीम साठी. नक्कीच चला फलंदाज लवकर या मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 8 धाव्यांची गरज. चला फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृष्णा.
ज्या कृष्णाला स्ट्राईक असेल त्या कृष्णाला स्वतःला सिद्ध करायचं आहे, स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी. नक्कीच कृष्णाने जर मॅच जिंकवली तर कैलास उघडा साहेबांकडून 1 वर्षासाठी त्यांना सलून फ्री देण्यात येईल. परंतु एकच सांगू नक्कीच 1 वर्षासाठी सलून फ्री देण्यात आलंय. मॅच फक्त जिंकवायची आहे. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू फेकला जातोय. वारंवार अगदी स्लोवर पद्धतीने चेंडू फेकले जातील गोलंदाजाकडून, कारण या गोलंदाजाला म्हटलं जातं फिरकीचा जादूगार. एक चेंडू आत तर एक चेंडू बाहेर काढण्याची ताकद ठेवणारा हा गोलंदाज पाहायला मिळते कलोते मोकाशी संघाकडे. अर्थातच ज्याचं नाव लक्ष्मण. 4 चेंडू 8 धाब्यांची गरज. एक मोठा फटका आला तर सामना खुला होऊ शकतो वरणे ठाकूरवाडी टीम साठी. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये. या तिसऱ्या पंचांना रेफर केलाय वाईट साठी. एस यातून फेअर डिलिव्हरी असेल. शेवटचे 3 चेंडू 8 धाब्यांची गरज. 6 चेंडू 8ची गरज असताना आतापर्यंत विचार केला लगातारचे 3 चेंडू निर्धाववाले आहेत गोलंदाजां लक्ष्मण या गोलंदाजाकडून. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. संघाचा कर्णधार का म्हटला जातो, का स्वतःच्या संघाची जबाबदारी शेवटच्या षटकामध्ये उचलली आहे. मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली राजू. कोणतीही चुकी होणार नाही. जबरदस्त फटका सजवला होता. थोडीशी एलिमिनेशन कमी पडलं, ताकद कमी पडली आणि त्यानंतर नक्कीच मोठी विकेट आली तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र मैदानाच्या बाजूने रवाना झालाय नक्कीच प्रकाश. 2 चेंडू 8 धाब्यांची गरज. या चेंडूवरती जर दुहेरी धाव आली तर पुन्हा एकदा समीकरण उरेल 1 चेंडू 6 धावा. या चेंडूवरती षटकार आला तर नक्कीच पुन्हा एकदा समीकरण उरेल 1 चेंडू 2 धावा. परंतु एखादा षटकार एखादा चौकार येणं गरजेचं असेल. मागच्या मॅच आपण पाहिली कुठेतरी असं वाटलं होतं पळसाई पळसदारी संघ नक्कीच सामना एका साईडनं वन साईड जिंकणार, परंतु त्याचा आडाला अर्थातच रमाकांतनं जसा षटकार ठोकावला लगावला त्यानंतर रमाकांतला दुसऱ्या चेंडूवरती माघार परतावं लागलं. त्यानंतर विजय संघाची बाजू लावून धरली. नक्कीच मोठा फटका आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. एक धाव तर नक्कीच पूर्ण झाली आहे. दुसरीसाठी प्रयत्न चालू झालेत आणि येथे मात्र 1 धाव आणि 1 रनआउटला महत्वाची विकेट आली आहे. आता 1 चेंडू 7 धावा. कोण जाणार, कोण षटकार खेचणार, परंतु कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 चेंडू 6 धावा. जरी षटकार आला तरी कलोते मोकाशी संघ मात्र टॉप 2 मध्ये दाखल करणारा जीवन. 1 चेंडू 6 धाव्यांची गरज. या ज्या 6 धावा आल्या त्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्या होत्या. त्या 7 धावा डोकेदुखी ठरतायत. म्हटलं होतं की शेवट पहिले 10 चेंडू जे फेकले ते वरणे ठाकूरवाडी टीमच्या बाजूने झुकले होते आणि जे शेवटचे 2 चेंडू फेकले ते कलोते मोकाशी संघाच्या बाजूने झुकवले होते राजून. तेच 2 चेंडू, त्याच 2 चेंडू मध्ये आलेल्या 7 धावा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वरणे ठाकूरवाडी संघासाठी टोचत राहिल्यात. कारण 1 चेंडू 7 धाव्यांची गरज. त्याच 7 धावा टोचतायत वरणे ठाकूरवाडी टीमला. मोठा फटका पुन्हा एकदा मिस झालाय. हडलक टीम वरणे ठाकूरवाडी ना बेस्ट ऑफ लक टीम. कलोते मोका चला गोटे संघ त्वरित मैदानाचा ताबा घ्या.
चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. दयानंद आणि जयेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रमाकांत, मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला बॉल फेकायचे. चला बॉल फेका.